नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर लाडकी माझी बहीण ही योजना तर आलेली आहेच, परंतु लाडक्या भावाला खूप राग आलेला होता. त्यामुळे आता लाडका भाऊ योजना ही सुद्धा योजना सरकारने सुरुवात केलेली आहे. तर ती नेमकी काय योजना आहे आणि त्याचा काय GR आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिलेली आहे आणि दिनांक 9 जुलै 2024 रोजीचा हा GR आहे. तर तो GR आपण पूर्णपणे बघणार आहोत, नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते. तर बघा, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी खूप मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत असतात. परंतु सगळ्यांनाच नोकरी व्यवसाय करण्याचा अनुभवाचा जो अभाव आहे, तर तो असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये खूप सगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तर या सगळ्या अडचणी दिसून येतात. त्यामुळे युवक वर्गांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. तर त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना जी आहे ती 2024-2025 या आर्थिक वर्षापासून सुरुवात केलेली आहे. तर महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून त्याची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्याच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे खूप चांगली योजना सरकारने ही राबवलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण बघूया की याच्यासाठी कोणी कोणी अर्ज करू शकतो. तर 12वी ITI पदवी का पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील. त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो की या योजनेकरता काय काय कागदपत्र आपल्याला लागणार आहेत आणि काय पात्रता आहे, तर ते आपण बघूया. उमेदवाराचे वय हे 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास ITI पदवी का पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत, म्हणजे ते पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा असावा, आधार नोंदणी केलेला असावा, उमेदवाराचे बँक खाते हे आधार संलग्न असावे. अशा त्यांनी काही अटी सांगितलेल्या आहेत. त्यासाठी ही जी पात्रता आहे तर ती त्यांनी लागू केलेली आहे. तर इथे बघू शकता की आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. तर हे आहे तर ते उद्योगासाठीची पात्रता आहे. म्हणजे जे पदव्युत्तर आहे त्यांच्यासाठीची पात्रता वेगळी आहे आणि जे उद्योगासाठी करणार आहेत त्यांची जी पात्रता आहे तर ती वेगळी आहे. त्यानंतर काय कागदपत्र लागणार आहेत याच्यासाठी, तर ते सुद्धा आपण बघूया यामध्ये. तर विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेद्वारे उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्वाची हा जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवा. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. त्याचबरोबर हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जे निर्णय आहेत तर ते घेतले जातील. त्याचबरोबर कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. या कार्यप्रशिक्षणात योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीने त्याच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. तर सदरचे जे विवरण आहे तर ते खालील प्रमाणे असेल. 12वी पास असेल तर 6,000, ITI पदवी का असेल तर 8,000,
पदवीधर आणि पदव्युत्तर असेल तर 10,000 असे हे जे आहे तर ते मानधन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर जर राहिला तर संबंधित प्रशिक्षणास त्या महिन्याच्या विद्यावेतन त्याला मिळणार नाही, तो जर गैरहजर असेल तर. हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे कोणीही गैरहजर राहू नये 10 दिवसाच्या वरती. तर पूर्ण जो GR आहे तर तो खूप मोठा आहे. मी पूर्ण जो GR आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. नक्कीच तुम्ही तो जो GR आहे तो पूर्णपणे रीड करा, नेमकं त्याच्यामध्ये काय आहे ते समजून घ्या आणि सर्वजण जे कोणी आहेत ज्यांना आता खरोखर गरज आहे तर त्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. जे बेरोजगार आहेत तर त्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा करून घ्या. त्याचबरोबर इथे बघू शकता की बरेचसे डॉक्युमेंट हे दाखवलेले आहेत इथे. तर अजून पूर्ण माहिती याची थोडक्यात आपण घेऊया याच्या नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.